चला बालमित्रांनो, आज आपण बेरीज पाहणार आहोत, तेही हातच्याची. परंतु रेषा ओढून तुम्हाला मी ही बेरीज करायला शिकवणार आहे. चला तर मग 96 अधिक 57, मग 6 अधिक 7 करावं लागेल आपल्याला अगोदर. म्हणून अगोदर आपण 6 रेषा ओढून घेऊ. 1 2 3 4 5 6 अधिक 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. ह्या रेषा मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. उत्तर आलं आहे आपलं 13. परंतु इथं आपल्याला काय करायचं आहे, तर एकक स्थानचा अंक इथं उत्तरात लिहायचा आहे आणि दशक स्थानचा अंक हातच्यामध्ये म्हणजेच 9च्या डोक्यावरती लिहायचा आहे. मग आता 9 आणि 1 होईल 10 आणि 10च्या पुढे 5 रेषा म्हणजेच 5 बोटं. तर मग किती होतील? 10 11 12 13 14 आणि 15. म्हणून उत्तर येईल 15. तर हे तुम्हाला गणित समजलं का? अशाच प्रकारे पुढील देखील गणित आहेत. एकक स्थानचा अंक उत्तरात लिहायचा आणि दशक स्थानचा अंक कुठे लिहायचा, तर पुढील संख्येच्या डोक्यावरती लिहायचा. म्हणून तो हातचा मिसळून पुढील उत्तर तयार करायचं. आता पुढील गणित आहे 8 अधिक 6. मग 8च्या पुढं किती बोटं मोजायचे आहेत आपल्याला? 6. मग 8 9 10 11 12 13 आणि 1 14. मग उत्तर आलं 14. मग याच्यातील सांगा बरं विद्यार्थ्यांनो, मुलांनो, याच्यातील 14 मधील कोणता अंक उत्तरात लिहावा लागेल आणि कोणता हातच्यामध्ये लिहावा लागेल? बरोबर, 4 लिहावं लागेल उत्तरात आणि 1 घ्यावं लागेल हातच्या इकडच्या संख्येच्या डोक्यावर. मग आता 7 आणि 1 किती होईल? 8. 8 मध्ये 4 मिसळायचे आहेत. 8 9 10 11 12. उत्तर आलं 12. आता पुढील गणित आहे 88 अधिक 65. मग 8 मध्ये 5 मिसळायचे आहेत. 8 9 10 11 12 13. मग आलं उत्तर किती? 13. मग 13 मधील सांगा 3 कुठं लिहावं लागेल आणि 1 कुठं लिहावं लागेल? एकक स्थानचा अंक उत्तरात लिहायचा, दशक स्थानचा अंक इकडच्या संख्येच्या डोक्यावरती लिहायचा. मग 8 आणि 1 9. 9 मध्ये 6 मिसळायचे आहेत. 10 11 12 13 14 आणि 1 15. म्हणून उत्तर आलं 15. पुढील आहे गणित 76 अधिक 49. मग 6 मध्ये 9 मिसळायचे आहेत आपल्याला. मग 6च्या पुढे आपल्याला 9 बोटं मोजावी लागतील. 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. मग आलं 15 उत्तर. मग 15 मधील मला सांगा मुलांनो की 5 कुठे लिहायचं आहे आणि 1 कुठे लिहायचं आहे? तर एकक स्थानचा अंक उत्तरात लिहायचा आहे आणि दशक स्थानचा अंक या संख्येच्या डोक्यावरती लिहायचा आहे. मग एकक स्थानचा अंक आहे 5 आणि दशक स्थानचा अंक आहे 1. मग 7 आणि 1 8. 8 मध्ये 4 मिसळा. 8 9 10 11 12. उत्तर आलं 12. समजलं ना तुम्हाला? आता पुढील एक शेवटचं गणित घेऊया. 95 अधिक 26. 5 अधिक 6 करा. 5 मध्ये 6 मिसळायचे आहेत. 5 6 7 8 9 10 आणि 1 11. मग 11 उत्तर आलं. तर एकक स्थानचा अंक काय आहे आणि दशक स्थानचा अंक काय आहे? मग एकक स्थानचा आहे 1, दशक स्थानचा आहे 1. मग आता 1 उत्तरात लिहायचं आणि 1 डोक्यावरती लिहायचं. मग आता 9 मध्ये 1 मिसळल्यानंतर झाले 10. 10च्या पुढे किती आहे? खाली 2. मग 11 आणि 12. म्हणून उत्तर आलं 12. तर तुम्हाला समजलं ना एकक स्थानचा अंक कुठे लिहायचा आणि दशक स्थानचा अंक
कुठे लिहायचा समजलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद.